अचूक गोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महा-टी-ईटीच्या एक्झामसाठी आपण परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 5वीची सिरीज स्टार्ट केली। त्यामध्ये हे 5वं चॅप्टर आहे मानवाची वाटचाल। तर या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकणार आहोत? कुशल मानव ते आधुनिक मानव, प्रगत बुद्धिमान मानव आणि संस्कृती। तर बघा, मागील पाठात आपण पाहिले की एप वानरापासून उत्क्रांती होते आणि आदी मानव निर्माण झाला। तर आदी मानव कसा निर्माण झाला? एप वानरापासून उत्क्रांती होऊन। पुढचा टप्पा म्हणजे आदी मानवाच्या हाताचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती करण्यास सुरुवात झाली। तर आधी त्यांना काहीच अवगत नव्हतं, तेव्हा हळूहळू डेव्हलपमेंट होत गेली। तर बघा, कुशल मानव ते आधुनिक मानव। कुशल मानव हातांच्या कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव। तो कुशल मानव कशाला म्हणतात? हाताच्या कुशलतेने वापर करणारा मानव। या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडात टांझानिया, केनिया या 2 देशांच्या परिसरात मिळाला। तर कोणत्या 2 देशांच्या परिसरात कुशल मानवाचा पुरावा भेटला? तुम्हाला असा क्वेश्चन विचारला तर कोणत्या? आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनिया या 2 देशांच्या परिसरात मिळाला। त्यांचा शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला होमो हॅबिलिस हे नाव दिले। तर ह्या कुशल मानवाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? लुई लिकी या शास्त्रज्ञाने लावला। त्याने कोणतं नाव दिलं? हॅबिलिस हे नाव दिलं। हे पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कारण त्यांच्या अवशेषासोबत त्यांनी बनवलेले काही हत्यारे मिळाले। लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ आहे मानव। तो होमो शब्दाचा अर्थ लॅटिनमध्ये काय? हा पण क्वेश्चन बनतो, मानव। हॅबिलिस याचा अर्थ आहे हाताचा कुशलतेने वापर करणारा। हा पण एक क्वेश्चन बनतो। कुशल मानव 2 पायावर उभा राहून चालू शकत होता, मात्र त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता, त्यात किंचित बाक होता। आता आपण कसं ताठ चालतो, तर तसं त्यांच्या पाठीच्या कणामध्ये ताठ नव्हता, त्यामुळे किंचित बाक होता। या मानवाचा मेंदू एप वानरापेक्षा अधिक मोठा। तर एप वानरापेक्षा या मानवाचा मेंदू हा मोठा होता। त्याच्या चेहऱ्याची आणि हातापायाची वैशिष्ट्य मात्र काही अशी त्यांच्या सारखीच होती। कुशल मानवाने बनवलेले हत्यारे मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती। मांस करवडणे, हाडांच्या आतील मगज मिळवण्यासाठी हाडे फोडणे इत्यादी कामापुरताच त्यांचा उपयोग होऊ शकतो। त्यामुळे असे अनुमान काढता येते की तो इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतून उरले सुरले मांस खात असावा, छोट्या प्राण्यांची शिकार करत असावा, तसेच खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी, फळे, कंदमुळे गोळा करत असावा। त्यानंतर दाट कण्याचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे। तर बघा, इरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा, म्हणून त्याला होमो इरेक्टर असे नाव दिले। होमो इरेक्टर असे नाव का दिले? तर इरेक्टस म्हणजे ताठ, इरेक्टस म्हणजे काय? ताठ उभा राहणार, म्हणून त्याला होमो इरेक्टस असे नाव दिले। कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होत गेला। तर बघा, मेंदू हळूहळू विकसित होत गेला। तो समूहाने राहत होता। जंगलात लागणारे वनमे पाहून मानवाला अग्नीची ओळख झाली होती। झाडांच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र ताठ कणाच्या मानवाला कळले असावे। त्याच्या काळात पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हिममय होता, त्यामुळे हवामान अतिशीत होते। कमालीच्या अतिशीत वातावरणात टिकून राहणे त्याला शक्य झाले ते अग्नीच्या वापरामुळे, परंतु अग्नी निर्माण करण्याचे तंत्र मात्र त्यांना साध्य नव्हते। तर ते अग्नी कशापासून तयार करायचे? जर जंगलात वनव्यात लागलेली आग, तिथून जळतं लाकूड घेऊन त्या आगचा वापर करत असेल, पण त्यांना आगचे तंत्र मात्र त्यांना साध्य झाले नव्हते। त्यांची हत्यारे ही पूर्वीच्या हत्यारांच्या तुलनेत प्रगत आणि प्रमाणबद्ध होत गेले। तर बघा, प्रमाणबद्ध हत्यारांमध्ये बदल कसा झाला? आता त्यांनी पहिले जे मानव होते त्यांनी जे हत्यारे बनवले होते ते छोट्या प्रमाणात होते, त्यांचा वापर हा छोट्या प्रमाणात होत होता। तर त्यांचे हत्यारे बघून यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झालं। तसं पूर्वीच्या इतिहासाच्या गोष्टीवरून आपण आता चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट करतो हे आपल्याला समजते। आणि प्रमाणबद्ध होती। तो कुऱ्हाड्यांसारखे हत्यारे बनवू लागला, तर तो त्याच्यापेक्षा चांगले हत्यारे बनवू लागला। आफ्रिका, आशिया आणि युरोप खंडात ताठ कणाच्या मानवाचे अवशेष आणि त्यासोबत त्यांनी बनवलेले हत्यारे मिळाले आहेत।
तर आफ्रिका, आशिया आणि युरोप खंडात ताठ कणाच्या मानवाचे अवशेष भेटले. हा पण क्वेश्चन म्हणतो. त्यासोबत त्यांनी बनवलेले हत्यारे. तर बघा, ताठ कणाच्या मानवाचे कल्पनाचित्र. तर कल्पनाचित्र इथं दाखवले. ताठ कणाच्या मानव हातकुराड्यांपासून दगडे हत्यारे तयार करू लागला. त्यानंतर शक्तिमान मानव. मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाची आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव. तर बघा टप्पे, उत्क्रांतीचे टप्पे. आपण काय शकतो? उत्क्रांतीचे टप्पे. याची शरीरयष्टी धिप्पाड होती. याचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशात नियाडरथल येथे मिळाली. म्हणून त्याला नियाडरथल मॅन असे म्हणतात. तर बघा, हा पण तुम्हाला क्वेश्चन बनतो. त्याचा मेंदू ताठ कणाच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. तर बघा, मेंदूमध्ये डेव्हलपमेंट होत गेली. बघा, इथे चित्र दाखवले तुम्हाला शक्तिमान मानवाचे. शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता. तो दगडांचे गोटे आणि गोटे तासून निघालेली छिलके अशा दोहोपासून वेगवेगळ्या आकारची हत्यारे बनवत. ती लांब हाडांची किंवा लाकडांच्या दांड्यावर बसून भाला, कुऱ्हाड इत्यादी शस्त्रे तयार करत असे. तो मोठ्या प्रमाणात प्राण्यांची शिकार करत असे. चामड्यावरील मांस खरवडण्याकरिता दगडांच्या छिलक्यांपासून केलेले तासण्याचा उपयोग करत असे. चामड्याचे कपडे वापरत असे. तो प्रामुख्याने मांसाहारी होता. तो आगीवर अन्न भाजून खात असे. कठीण लाकडाच्या काटक्यांच्या घर्षणातून किंवा गारगोटीचे दगड एकावर एक आपटून ठिगण्या पाडून अग्नी निर्माण करण्याची कला त्याला साधलेली होती. तर बघा, शक्तिमान मानवाला अग्नी निर्माण करण्याची कला साधलेली होती. हा क्वेश्चन बनतो. त्याने काही कलात्मक कौशल्यही आत्मसात केली असण्याची शक्यता आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते तो काही जुजबी आवाज काढून संवादही साधत असावा. तथापि मनातील आशय शब्दातून सांगता येणारी विकसित भाषा पद्धती शक्तिमान मानवाजवळ होती किंवा नाही हे निश्चित सांगता येत नाही. समूहातील एखाद्या सदस्य मृत झाल्यास त्याचे दफन करताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीसोबत हत्यारे, प्राण्यांची शिंगे यासारखी वस्तू पुरत असते. तसेच मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळत असे. त्यावर शक्तिमान मानवाच्या काळात मृत व्यक्तीच्या दफनासंबंधीचे काही विधी प्रस्थापित झाले होते असे दिसते. काळाच्या ओघात शक्तिमान मानवाच्या काही समूहांनी आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया या खंडात स्थलांतर केलं. तर बघा, शक्तिमान मानवाने कुठे स्थलांतर केले? काही समूहांनी आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया या खंडात स्थलांतर केले. साहजिकच त्यांना भिन्न वातावरणाला तोंड द्यावे लागले. त्यांना जगण्याची आणि अन्न मिळवण्याची नवीन पद्धती आत्मसात करावी लागल्या. त्यामुळे त्याच्या काळात जगण्यासाठी आवश्यक असलेल्या हत्यारांच्या पद्धतीत सुधारणा झाली. परंतु ती होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी जावा लागला. शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत असणारा मानव म्हणजे बुद्धिमान मानव. या मानवाने ओळखले जाते. त्याचे परिचय आपण पुढे करून घेणार आहोत. शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते. बुद्धिमान मानवाच्या समूहाबरोबरच संघर्षक पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेता न येणे अशी काही कारणामुळे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले असे मानले जाते. 30,000 वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला. तो शक्तिमान मानव केव्हा नष्ट झाला? 30,000 वर्षापूर्वी असे कर्ब 14 पद्धतीच्या आधारे सांगितले जाते. तर कशाच्या आधारे सांगितले जाते की 30 वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला? कर्ब 14 पद्धतीच्या आधारे सांगितले जाते. तर आता बघा, बुद्धिमान मानव आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेला मानव म्हणजे बुद्धिमान मानव. त्यालाच होमो सेपियन असे म्हणतात. सेपियन म्हणजे बुद्धिमान. सेपियन म्हणजे काय? बुद्धिमान. त्याला म्हणून काय म्हणतात? होमो सेपियन. त्याला युरोपियन क्रोमॅनॉन या नावाने ओळखले गेले. बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडामध्ये सापडले. हा पण एक क्वेश्चन बनतो. तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे आणि अवजारे बनवत असे. त्यासाठी तो दगडाची छोटी पाते काढून ती हाडांच्या किंवा लाकडाच्या खाचेत बसवत असे. तर बघा, इथे चित्र दाखवले तुम्हाला बुद्धिमान मानवाचे.
उत्क्रांतीच्या प्रक्रियेत बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. म्हणजे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले म्हणजे तो बोलायला शिकला होता. ते ध्वनीच्या बारकाव्यासह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते. त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूची रचनाही विकसित झाली होती. तसेच त्याला लवचिक जीभ लाभली होती. त्यामुळे तो विविध ध्वनीचा उच्चार करून आवाजालाही हवे तसे वळवून देऊ शकत होता. तो दृश्य वस्तूचे आकलन आणि मनातील भावना त्यांना कल्पनाशक्तीच्या आधारे शब्दरूप देऊ शकत होता आणि त्या शब्दांचा उच्चारही करू शकत होता. म्हणजेच त्याच्याजवळ विकसित भाषा पद्धती होती. तो प्रत्यक्ष निरीक्षण आणि कल्पनाशक्ती यांच्या आधाराने चित्र काढू लागला होता, कलात्मक वस्तू बनवू लागला होता. म्हणून त्याला बुद्धिमान मानव हा विचार करणारा मानव असे नाव दिले. तर बघा हे चित्र, गुहाचित्र दाखवले तुम्हाला. प्रगत बुद्धिमानाचा मानव आणि संस्कृत प्रगत बुद्धिमानाचा मानव. तर आता आपण काय बघणार आहे? प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृत प्रगत बुद्धीचा मानव. बुद्धिमान मानवाच्या वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली तेव्हा त्याला प्रगत बुद्धीचा मानव असे नाव मिळाले. तर प्रगत बुद्धीचा मानव असं नाव केव्हा मिळाले? बुद्धिमान मानवाच्या वैचारिक क्षमता आणि प्रगत झाली, अधिक प्रगत झाली. त्यालाच होमो सेपियन असे म्हणतात. त्याच्या मेंदूची क्षमता आणि त्याबरोबरी त्याची आकलन क्षमता सतत विकसित होत गेली. प्रगत बुद्धिमान मानव म्हणजे आधुनिक मानव म्हणजे आपण. तर बघा, प्रगत बुद्धिमान मानव म्हणजे कोण? आपण, आधुनिक मानव. माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शविणाऱ्या असतात. या बाबींना आनुवंशिकता असे म्हणतात. आनुवंशिकता कशाला म्हणतात? पूर्वजांच्या साम्य दर्शविणाऱ्या असतात, त्यांना काय म्हणतात? आनुवंशिकता असे म्हणतात. आनुवंशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जनुकशास्त्र असे म्हणतात. तर बघा, आनुवंशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञाला काय म्हणतात? हा पण क्वेश्चन बनतो. जनुकशास्त्रीय संशोधनाच्या आधारे आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानवाचा काही अंश असल्याने आढळून आले आहे. त्याच्या आधारे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक मानवाचे पूर्वज होते असे म्हणता येईल. इसवी सन पूर्व सुमारे 11,000 इसवी सन पूर्व 10,000च्या सुमारास आधुनिक मानवाने पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित केले. त्याचा विकसित वैचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञानात सुधारणा होण्याचा वेग सतत वाढत राहिला. तो अधिक स्थिर जीवन जगू लागला. शेतीमधील अन्नधान्याच्या उत्पादनामुळे त्याच्या अन्नात पिष्टमय पदार्थांचा समावेश झाला. त्यामुळे त्याच्या आहारात कर्बोदकेचे प्रमाण वाढले. जीवन पद्धतीत आणि आहार पद्धतीत झालेल्या या बदलामुळे हळूहळू त्याची पूर्वीची धिप्पाड शरीरयष्टी बदलली. त्याच्या चेहरेपट्टी बदल झाला. आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे नाव त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेच्या निर्देशक आहे. अन्न मिळवण्याच्या मूलभूत गरजा सर्वच प्राणी पूर्ण करतात, परंतु आधुनिक मानव तेवढ्यावरच समाधान मानत नाही. कल्पकता, बुद्धिकौशल्य आणि हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याची सततच्या प्रयत्नातून मानवी संस्कृती उदयाला आली आणि विकसित होत राहिली. पशुपालन आणि शेतीपालनाची सुरुवात झाल्यापासून मानवाने अनेक तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल अतिशय वेगाने आहे. मानव सदोष वानरापासून सुरू झालेल्या मानवाच्या वाटचालीलाच इतिहास वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेले आहे. या टप्प्यांच्या आधारे मानवी संस्कृतीचे विविध पैलूंचा विचार आपण पुढील पाठात करूया. तर आजचा पाठ आपला इथेच संपला आहे. थँक्यू. जरा तुम्ही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.